पिता पुत्र पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. प्रभूच्या दूताने महिला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश त्याने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसनाच्या उत्साहाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे. पुन्हा आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हा पवित्र मिस्सा आपल्या वाढदिवशी देवाचे आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी नॉर्बर्ट कार्लोस डिसूजा यांनी अर्पण केला आहे. या हेतूबरोबरच आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या सुखदुःखांसाठी या पवित्र मिस्सामध्ये प्रार्थना करा. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रस्तावना. विश्वास हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. विश्वासाने केलेल्या भक्तीमध्ये आपण परमेश्वराबरोबर एकरूप होत असतो. देव एकच असून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ही 3 रूपे आहेत. ह्यावर आपला विश्वास आहे. मानवावरील अखंड प्रेमाखातर देवाने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या तारण्यासाठी पाठविला. पवित्र त्रैक्याचे हे प्रेम आजही आपल्याला प्राप्त होत आहे. ह्याच पवित्र त्रैक्याचा सोहळा आज आपण साजरा करीत आहोत. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. त्याच दयाळू परमेश्वरासोबत राहण्यासाठी संत पौल आज आपल्याला प्रीतीमध्ये व शांतीमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहे. पवित्र त्रैक्य हे एक पवित्र कुटुंब आहे. ह्या पवित्र कुटुंबासारखेच प्रेम व ऐक्य आपल्यामध्ये वाढीस लागावे व खरे ख्रिस्ती जीवन जगता यावे म्हणून या मिसा बलिदानामध्ये सहभागी होऊया.
प्रिय बंधू भगिनींनो, प्रस्तावनेमध्ये ऐकल्याप्रमाणे आज आपण पवित्र त्रैक्याचा सण द मोस्ट होली ट्रिनिटी हा आनंदाचा सण साजरा करतो। सणाचा हा पवित्र उत्सव आनंदाने साजरा करण्यास आपण पात्र ठरावे। पुन्हा आपण आपल्या चुकांची अपराधांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची आणि क्षमेची याचना करावी। सर्वशक्तिमान परमेश्वरासोबत व तुम्हा बंधू भगिनींसोबत मी कबूल करतो की कल्पनातील शब्दाने कृत्याने वैगईने मी फार पापी केले आहे। माझा अपराध फार मोठा अपराध। मृत्युकुमारी पवित्र मरिया सर्वदेव सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो, आम्हाला सर्व काही जीवनाकडे नेवो। आमेन। सर्वसमर्थ बापा, आम्हाला सत्याचे दर्शन घडविण्यासाठी तुझा पुत्र आणि आम्हाला पवित्र करण्यासाठी
आपला पवित्र आत्मा तू आम्हामध्ये पाठवलास. त्याच्याद्वारे तुझ्या जीवनाचे दिव्य रहस्य आम्हाला करून येते. तुझ्या बलिष्ठता प्रकट करू व त्याप्रमाणे आचरण करू तीन व्यक्ती स्वरूप एक परमेश्वर म्हणून तुझी भक्ती करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. मोशेने सकाळी उठून 2 दगडी पाट्या आपल्या हातात घेतल्या आणि परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे तो सियान पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तिथे त्यांच्यापाशी उभा राहिला. परमेश्वराने त्यांच्यासमोरून जाताना अशी घोषणा केली की, परमेश्वर परमेश्वर, दयाळू आणि कृपाळू देव, मंद क्रोध, दयाचा व सत्याचा सागर. तेव्हा मोशेने तोरा करून भूमिपर्वत लवून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. ते लोक ताट मानेचे आहेत हे खरे, तरी आमच्या अन्याय आणि पाप यांची क्षमा कर आणि आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. पौलचे करिंथीकरा दुसरे पत्र यातून घेतलेले दुसरे पवित्र वाचन. बंधुजनो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील.
पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहाने लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू निकेदेवाला म्हणाला, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकाळी जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता ख्रिस्त सभा संपूर्ण जगभर अति पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. द मोस्ट होली ट्रिनिटी, पवित्र त्रैक्य. त्रैक्य या शब्दाचा अर्थ तीन, आणि म्हणून आपला विश्वास आहे, आपली श्रद्धा आहे की परमेश्वर एक आहे आणि एकाच परमेश्वरामध्ये तीन व्यक्ती आहेत. देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तीन व्यक्तींचा एक परमेश्वर, एक देव बनलेला आहे. हे आनंदाचं रहस्य आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना साजरा करत आहोत. आपल्या ख्रिस्ती शिकवणीनुसार एक रहस्य आहे, तीन व्यक्तींचा एक परमेश्वर, आणि रहस्य आहे, आणि म्हणून ते आपण विश्वासानं, श्रद्धेनं साजरा करायला पाहिजे. आणि म्हणून आजच्या प्रस्तावनेमध्ये आपण ऐकलेलं आहे, तो जो विश्वास आपण ठेवतो तो विश्वास आपल्याला परमेश्वरानं दिलेली
देणगी आहे, वरदान आहे. त्या विश्वासानं या पवित्र प्रेक्याचं रहस्य आपल्याला साजरं करायचं आहे, आपल्याला स्वीकारायचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं पहिलं वाचन निर्गम या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि निर्गम या पुस्तकाचा लेखक मोशे आपल्याला सांगतो, परमेश्वर हा दयाळू, कृपाळू आणि करुणाळू आहे. तो मंद क्रोध आहे, तो सत्याचा, दयेचा सागर आहे. तर दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल पवित्र त्रैक्याविषयी आपल्याला सांगत आहे. पवित्र त्रैक्यामध्ये परमेश्वराची प्रीती, परमेश्वर पित्याची प्रीती, देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्मा याची सहभागिता. पित्याची प्रीती, पुत्राची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. असं सुंदर असं गोष्ट अशा दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल पवित्र त्रैक्याविषयी आपल्याला सांगत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक परमेश्वर आणि 3 व्यक्ती. या तिन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. पिता वेगळा आहे, पुत्र वेगळा आहे आणि पवित्र आत्मा सुद्धा वेगळा आहे. आणि जशा प्रकारे या 3 व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, तसं त्यांचं काम, त्यांचं कार्य सुद्धा एकमेकांपासून वेगवेगळा आहे. पिता जो आहे तो पिता हा उत्पन्न करता आहे, निर्माण करता आहे स्वर्गाचा आणि पृथ्वीचा. आणि म्हणून आपण जेव्हा विश्वास व्यक्त करतो, श्रद्धा आपण प्रकट करतो, तेव्हा आपण सांगतो स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, निर्माण करता हा परमेश्वर पिता आहे. तर परमेश्वर देव पिता आहे, तो स्वर्गाचा, पृथ्वीचा उत्पन्न करता आहे, निर्माण करता आहे. पुत्र जो आहे तो आपल्या सर्वांचा तारणारा आहे. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे, देव प्रीती आहे आणि देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याचे एकुलता पुत्र पापी जगाच्या तारणासाठी या जगामध्ये पाठवला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सणाद्वारे, मरणाद्वारे, पुनरुत्थानाद्वारे परमेश्वरानं आपलं तारण केलेलं आहे, आपल्या सर्वांना पुनरुत्थानाचं वारसदार केलं आहे. आणि म्हणून पिता पुत्र जो आहे, देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या सर्वांचा तारणारा आहे. आणि पवित्र त्रैक्यामध्ये 3री व्यक्ती पवित्र आत्मा, ज्या पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सण पेंटेकॉस्ट गेल्या रविवारी हा आपण सण साजरा केला आहे. हा पवित्र आत्मा आपल्या सर्वांचा कैवारी आहे. तो आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आहे, तो आपल्या सर्वांचा सहाय्यकर्ता आहे. आणि असा हा पवित्र आत्मा आपलं अपवित्र जीवन पवित्र करतोय. असा हा पवित्र आत्मा आपलं अशुद्ध जीवन शुद्ध करतोय. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं मुख्य कारण म्हणजे, मुख्य कार्य म्हणजे आपलं तो अशुद्ध जीवन शुद्ध करतोय, आपलं अपवित्र जीवन पवित्र करतोय. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, 3 वेगवेगळ्या व्यक्ती आणि 3 व्यक्तींचं वेगवेगळं काम. पिता उत्पन्न करता, निर्माण करतात, पुत्र तारण करतात आणि पवित्र आत्मा आपल्या सर्वांचा कैवारी आपल्या सर्वांना पवित्र करणारा. असे हा पवित्र त्रैक्याचा सण आज देवमाता साजरा करत आहे. हा सण साजरा करत असताना पवित्र त्रैक्यावरील आपली श्रद्धा, आपला विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा. पवित्र त्रैक्यामध्ये जसं ऐक्य आहे, एकी आहे, अशी एकी आपल्या कुटुंबात, आपल्या धर्म मंदिरामध्ये निर्माण व्हावी. या पवित्र पुस्तकामध्ये प्रार्थना करा. आम्ही आपण उभे राहूया आणि जो आपला ख्रिस्ती विश्वास आहे तो ख्रिस्ती विश्वास आपण एकत्र प्रकट करूया. स्वर्ग
विश्वासानं आपल्या गरजा विनंत्या घेऊन आपण प्रभूच्या ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असेल, वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. जगाला प्रेम व शांतीचा संदेश देणारे आपले परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्याद्वारे देवाचे वचन ऐकण्यामध्ये एकमेकता वाढीस लागावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. मोशेद्वारे दिलेल्या 10 आज्ञांचे पालन आपण आपल्या सोयीप्रमाणे करीत असतो. त्यामुळे पुष्कळदा आज्ञाभंग होऊन जीवनातील सुख व शांती हरवून बसतो. परमेश्वराच्या प्रेमात पात्र ठरवण्यासाठी त्यांच्या आज्ञेचे पालन आपल्या मार्फत योग्य रीतीने व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. पृथ्वीवरील प्रत्येक निर्मिती ही परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणूनच मानवाचा मानवप्रती आदरभाव कायम राहावा व प्रेमाचा झरा अखंडपणे वाहत राहावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. दीन दुबळ्यांची सेवा करण्यासाठी अनेक हात पुढे येत असताना आपण सुद्धा त्या हातांना बळकटी देऊन समाजकार्यासाठी स्वतःला सिद्ध करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. निसर्ग हे परमेश्वराची उत्पत्ती आहे. हा निसर्गाचे आपल्याद्वारे योग्य त्याने हाताने बळकटी घेतले जावे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारून इतरांना सुद्धा पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपले कृपया लावावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. कोरोनाच्या महामारीच्या त्रासापासून आपण सर्वजणांचे रक्षण व्हावे. तसेच या साथीवर योग्य लसीकरण लवकरच मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्ही जगातील प्रवासी आहोत, रहिवासी नाही. या जगाचा प्रवास करत असताना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या पवित्रतेच्यावरील आमची श्रद्धा, आमचा विश्वास अर्पण करतो. ही प्रार्थना मी प्रभूच्या नावाने करतो. आमेन. वरदानांचा
रक्ताद्वारे पुण्यदान म्हणून आमचा स्वीकार ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्त नावाने प्रभू तुम्हाबरोबर तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराच्या एक पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व दानदायक आहे. पवित्र त्रैक्याच्या रक्षावरील आमची श्रद्धा आम्ही मोठ्या आनंदाने प्रकट करतो. देवत्व एक असलेले असे हे तीन व्यक्तींचे ऐक्य आहे. तुझा एकुलता पुत्र व पवित्र आत्मा यांच्याद्वारे तू एकमेव परमेश्वर आहे. तुझे वैभव हे तुझ्या पुत्राचे व पवित्र आत्म्याचे हे वैभव म्हणून तू प्रकट केले आहे. श्रेष्ठतेमध्ये समतुल्य अशा तीन व्यक्तींची एकच ऐश्वर, एकच प्रभू आणि एकच परमेश्वर म्हणून तुझ्या शाश्वत प्रभावाद्वारे अखंड आराधना करणे उचित आहे. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील तुझ्या सर्व गायकांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा अखंड गौरव करतो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ईदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ईदाने आमच्यासाठी आमचा प्रवेश ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ते भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत होते. तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पणे झाले. माझ्या देवा, माझ्या स्वामी, जीवनदाता येशू माझा, भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. ते माझ्या आठवणीसाठी करा.
माझ्या देवा माझ्या स्वामी लग्नानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाग व आधारदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझे सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू कार्डिनल ऑस्बर्न, त्याचे सहाय्यक बिशप वैद्य सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तर वाहत कर. या जगातून बोलावून घेतलेल्या अँथनी पोहॉर्कर यांची तू आठवण कर. संस्काराद्वारे ते ख्रिस्ता सभेत मरण पावले, त्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आपल्या कुटुंबात गावात ज्या आपल्या प्रिय व्यक्ती मरण पावले आहेत त्यांची आठवण करा. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती द्यावी. आपले सर्व विश्वासू बंधू भगिनी पुनरुत्थानाचे वारसदार व्हावे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करीत. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला खुशी करत वाटे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास पवित्र आत्म्याच्या ऐक्य हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा अति पवित्र प्रेग्याचा सण साजरा करताना देवाचं राज्य आम्हामध्ये यावे म्हणून प्रवेश ख्रिस्ताना शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण सर्वजण एकत्र करूया. आमच्या स्वर्गीय बाबांनो, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ, तुझे स्वप्न तुझे प्रेमाचे प्रभू आमचे दुःख आकाराचा तुझ्या नामाच्या प्रार्थना समाप्त तसेच आमच्या प्रार्थनेची समाप्त हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या टाळणाऱ्या प्रवेश ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता
आम्ही तुझ्या दयेच्या सायाने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या ख्रिस्तांस म्हणालास, मी तुम्हाला शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आणि म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यशी बेसून सदा सर्वदा राज्य कर. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावानं शांती बंधन करू. जगाची पापे दूर करणारा या कोपराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व
तुम्ही देवाचे पुत्र आहात व देवाने आबा बाबा असे हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठवले आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तीन व्यक्ती व एकमेव सनातन परमेश्वर म्हणून आम्ही तुझी उपासना करतो. आमची श्रद्धा व संस्कार स्वीकृती यामुळे आम्हाला मानसिक व शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आम्हाला सहाय्य करू. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आभाराची प्रार्थना. आज पवित्र त्रेक्याचा रविवार. आजचा हा भाग्याचा दिवस आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आजच्या ह्या रम्य सकाळी तू आमच्या हृदयात आलास त्याबद्दल आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत. हे प्रभू परमेश्वरा, तू जगावर एवढी प्रीती केलीस की तुझा एकुलता एक पुत्र तू आम्हासाठी दिलास. त्याच प्रीतीत वाढण्यास, एकमेकांवर प्रेम करून सत्याने जीवन जगण्यास आम्हास कृपा दे. आमेन. करुणाग्रस्त लोकांसाठी प्रार्थना. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मिती सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्ही विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. त्यांना याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावे. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. संत गुन्हेगारे परिणामकारक प्रार्थना. सर्वांनी एकत्र एक पवित्र संत गुन्हे तो सर्व संतांमध्ये सज्जन करावा. जे गवावचे सुसे सद्गुरू तुमचा प्रेमळपणा आणि करुणाला बदलू त्या ठिकाणी परमेश्वराने या दुर्गमावर समर्पण करण्याची शक्ती दिली. अशा व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून दैवी चमत्कार करू. चिंता करून निश्चित केलेली प्रार्थना स्वीकार केली नाही.
बनवलेल्या वस्तूंचा आश्रय दाता चमत्कारिक सण. शांत राहा आणि आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा त्याच्या चरणात वाशी. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य दुसऱ्यामध्ये धन्याच्या उदराचे फळ पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. आपल्या पुस्तकेमध्ये पान क्रमांक 5 नोव्हेनाचा 3रा दिवस. जो आईवर किंवा वडिलांवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यासाठी योग्य नाही. आपण प्रार्थना करूया. आपल्या स्वार्थी वृत्तीवर आपल्याला विजय मिळविता यावा व गरजवंताच्या मदतीला धावून जाता यावे म्हणून आपण संत अंकुरीच्या मध्यस्थद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. येशूवर प्रेम करण्यासाठी कृपा व ईश्वरी ज्ञान मिळावे म्हणून आपण संत अंकुरीच्या मध्यस्थद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. आमच्या तरुण तरुणींनी धार्मिक कार्यास आपले जीवन वाहून घेण्यास प्रेरित व्हावे म्हणून आपण संत अंकुरीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. ज्याने परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे त्यांना त्यांच्या ईश्वरी आमंत्रणाच्या कृपेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रभूचे सहाय्य मिळावे म्हणून आपण संत अंकुरीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू संत प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आज आपण पवित्र त्रित्वाचा सण साजरा करतो. द मोस्ट होली ट्रिनिटी हा पवित्र त्रित्वाचा सण तुम्हा सर्वांना आनंदाचा, सुखाचा, कृपेचा जावो ही प्रभूचरणी ईश्वरचरणी प्रार्थना में शुभेच्छा. हॅपी फिस्ट डे ऑल. एकमेकांकडे बघा, एकमेकांना हॅपी फिस्ट बोला. संपले आहे. ईश्वराच्या प्रेमानं शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार. Thank you.